मुंबई महानगरपालिकेचा निकाल घोषित झाला आणि राजकीय समीकरणं पुन्हा अनाकलनीय झाली. भाजपाने 89 जागा जिंकल्यात तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने 29 जागा. दुसरीकडे शिवसेना उभाटाने 65 जागा जिंकल्यात तर युतीतील त्यांचा भागीदार मनसेने 6 जागा. आकड्यांच्या या खेळात सर्वात छोटा आकडा सर्वात पॉवरफुल ठरतोय, तो म्हणजे मनसे. कारण मनसेच्या 6 जागा या भाजपा असो किंवा शिंदेची शिवसेना दोघांनाही पाहिजे. सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या हातात कशा आल्या पाहूया या विश्लेषणात. महानगरपालिका निवडणुकापूर्वी दोन्ही ठाकरे भाऊ मराठी कार्डासाठी एकत्र आले. उभाटा मनसेची युती झाली, पण राज ठाकरेंचा राजकीय प्रवास पाहिला तर तो निश्चितच चक्रावून टाकणारा आहे. कधी मोदींची स्तुती, कधी लाव रे तो व्हिडिओ. 2024च्या लोकसभेला भाजपाला बिनशर्त पाठिंबा आणि आता थेट उभाटासोबत युती. राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो हे राज ठाकरेंनी पुन्हा सिद्ध केलं आहे. पण ही युती केवळ महानगरपालिका निवडणुकांपुरती होती का? कारण निकाल लागताच चित्र बदललं आहे. मुंबईत उभाटासोबत युती करणाऱ्या मनसेने कल्याण डोंबिवलीत मात्र अचानक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. हाच तो कल्याण पॅटर्न जो आता मुंबईची झोप उडवतोय. 6 नगरसेवक असूनही राज ठाकरेंचं महत्त्व वाढलंय. हा डबल गेम आहे की आगामी विधानसभेची मोर्चेबांधणी? राज ठाकरेंचा एक युटर्न किंवा एक फोन मुंबईचा महापौर ठरवणार का? ही रणनीती आहे की राजकारणातली मजबुरी? तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरेंच्या या भूमिकेवर तुमचा विश्वास आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रोखठोक विश्लेषणासाठी वन किंगमेकरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.